नमस्कार. आज आपण टी टाईम स्नॅक्स बनवत आहोत. त्यासाठी मी इकडे 1 कप मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून 2 चमचे गरम तेल घालूया. ते मिक्स करून याप्रमाणे मिक्स करून यामध्ये पाणी घालून मऊसर असं पीठ मळून घेऊया. याप्रमाणे मळून यावर झाकण ठेवून 10 मिनटं साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत एक खोबऱ्याची वाटी घेऊन ती खिसून घेऊया यानुसार. दुसरीकडे तव्यामध्ये अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा तीळ, दालचिनीचा छोटा तुकडा हे काही सेकंद मंद आचेवर भाजून घेऊया. भाजलेले जिन्नस गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून अर्धा कप सुकं खोबरं, चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट काश्मीरी, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 10-15 लसूण पाकळ्या, थोडासा गूळ हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया. यानुसार मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. तयार केलेले सारण ताटात काढून त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊया. याप्रमाणे सारण तयार करून तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवूया. तयार केलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे तयार करून कोरड्या पिठावर याची चपाती लाटून घेऊया. पातळसर चपाती लाटून त्यावर पाण्याचा ब्रश फिरवून तयार केलेले सारण घालून घट्टसर असं गुंडाळी करून घेऊ. तयार केलेली गुंडाळी सुरीच्या साहाय्याने कट करून त्याच्या वड्या तयार करून गरम तेलात तळून घेऊ. याप्रमाणे सर्व वड्या तयार करून मध्यम आचेवर लालसर अशा ह्या तळून घ्याव्या. गुंडाळी करताना घट्टसर करावी जेणेकरून आतलं सारण तेलात निघणार नाही. सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व कराव्या. थँक्स फॉर वॉचिंग.